लोकशाहीर अण्णाभाऊ साठे हे मराठी साहित्यातील नामवंत साहित्यिकांपैकी एक आहेत. 2020 हे त्यांचं जन्मशताब्दी वर्ष. त्यानिमित्तानं आम्ही काही मित्रमंडळींनी त्यांच्या कथांना ऑडिओ स्वरूप देण्याचं ठरवलं आणि त्याचाच एक भाग म्हणून मी आज ही एक कथा वाचत आहे. कथेचं नाव आहे काडीमोड. दिवस उगवून वर आला. त्याची सोनेरी किरणं नांदगावकडे निघाली. गावच्या मध्यभागी असलेल्या देवळावरचा सोनेरी कळस झळाळला. तसा गावचा जुना गावगाडा जुन्या चाकोरीतून धडपडत निघाला. माणसं उठली. त्यांची श्रमशक्ती कार्यक्षम झाली. अवताड्याची सखूबाई देवळात जाऊन परत पाराखाली आली तेव्हा शंकर जंगम काखेत पंचांग दाबून निघाला होता. सखूला पाहताच म्हणाला, तुझ्या मुलाची रास चांगली आहे. यावर्षी त्याच्यावर तांदूळ टाकून मोकळी हो. योग बरा आहे. हे ऐकून सखूला आनंद झाला. करावी खटपट असं म्हणून ती पुढं निघाली. तोच कोंडीबा डंगारना आडवा आला. त्यानंही तोच प्रश्न काढला. म्हणाला, पोराचं लगीन कर, सुनेच्या हातचं 4 घास खा नि मग मर खुशाल. या शब्दांनी तर सखूवर अमृत वर्षावच केला. ती हर्षभरीत होऊन पुढं सटकली. आपल्या भीमाचं लग्न लवकर व्हावं, त्याची देखणी बायको घरी यावी, आपण तिला पाहावी या विचारानं तिचा जीव वारंवावडी झाला. नि या वर्षी भीमाचं लग्न करायचंच असा तिनं निश्चय केला. सखूला भीमाच्या लग्नाचं वेडच लागलं होतं. मांडव, ती सून, त्या मुंडावळ्या हेच तिच्या स्वप्नात येत होतं आणि रोज सनईचे गंभीर स्वर तिच्या कानात गुंजत होते. आज 20 वर्ष दुःखाच्या डोंगराखाली चिरडलेलं तिचं मन सुखासाठी हपापलं होतं, चरफडत होतं. नि भीमाचं लग्न म्हणजेच आपल्या जीवनाचं साफल्य नि आपल्या आत्म्याचं मंगल सुख अशी तिची समजूत होऊन बसली होती. ज्या दिवशी सखूचा नवरा एकाएकी मेला तेव्हा तिच्यावर आकाश कोसळलं होतं. तेव्हा ती अवघी 20 वर्षाची होती नि तिच्या हृदयाशी 2 वर्षाचा भीमा होता. नखा एवढ्या मुलाबरोबर आयुष्यभर वैधव्याच्या वणव्यात जळण्याचं खडतर कर्म दैवानं तिच्या वाट्याला आणून ठेवलं होतं. या गावात विधवा म्हणून जगायचं कसं नि अब्रुदार म्हणून मरायचं कसं हा एकच प्रश्न तिला भेडसावत होता. आणि त्याचवेळी भाऊबंधांनी उठावणी केली होती. झिंग्या एवढं मूल आज ना उद्या मरल नि बुडता हिस्सा मोकळा होईल असं सर्व अवताडे म्हणत होते. परंतु त्याच वेळी सखूनं जगण्याचा निश्चय केला होता. या पोराला मरू द्यायचं नाही. हे मूल आहे तर हे गाव, हे घर, हे शेत, हे सारं आहे. हे मूल मेलं की आपण मरू. भीक मागावी लागेल या गावात. ह्या घरात क्षणभरही राहता येणार नाही. शेतावरचा हक्क क्षणात नाहीसा होईल नि हे भाऊबंद आपणाला हाकून देतील अशी भीती वाटून ती जगण्यासाठी धडपडत होती. कसंही करून जगायचं हा एकच विचार ती करत होती आणि त्या विचारानं तिचं मन बलिष्ठ केलं होतं. नि ती मनात म्हणत होती, मी मुलाला मरू देणार नाही. थोड्याच दिवसात सखू नवऱ्याचं दुःख विसरली. भावी सुखासाठी भयंकर दुःख तिनं गिळून घेतलं आणि सर्व शक्ती एकवटून ती जगू लागली. 2 वर्षांचा भीमा पाठीशी बांधून ती कष्टाचा डोंगर उलथू लागली. शेताचं सर्व काम करू लागली. ते मूल पाठीला बांधून डोकीवर घागर घेऊन ती पाणी भरीत होती नि पाठीशी मूल बांधून बाजाराला जात होती. तिला त्याचं ओझं होतच नव्हतं. उलट आपलं भवितव्य आपल्या पाठीवर सुरक्षित आहे याचं समाधानच तिला वाटत होतं. पुढं भीमा 11 वर्षाचा झाला. तो पोरात खेळू लागला तेव्हा सखूला धडकीच भरली. कोणीतरी पोराला विष घालील या भीतीनं ती त्याला डोळ्याआड होऊ देत नव्हती. आणि जर का तो नजर चुकून दूर गेला तर त्याला घरात आणून बडवत होती आणि विचारत होती, बोल जाशील का. आणि भीमा तोंड पसरत नकारार्थी मानेनं नाही म्हणत होता. मग सखू अगतिक होऊन म्हणत होती, मेल्या तू आपल्या मरणानं मरशील पण मला किडं पडतील, नरकात जावं लागेल. हे भाऊबंद माझी राख करून ते कपाळाला फासून बसतील असं म्हणून पुन्हा पुन्हा त्याला मारित होती. नंतर ती शांत होत होती. अगतिकता निवळून तिच्या आईच्या हृदयात मायेचे तरंग उठत होते.
नि ती त्याला पोटाशी धरून हंबरत होती. अगदी अशा तऱ्हेनं सखूनं आपल्या भीमाला रडवीत बडवीत वाढवला होता. कुंभार मनासारखी माती आणून ती तुडवून तिंबतो, मग त्या चिखलाचं मनाप्रमाणे गाडगं घडवतो. तसाच तिनं भीमाला मनासारखा घडवला होता. कडव्या शिस्तीचा रंधा फिरवून त्याच्या मनाचे सर्व खोंबार तासून गुळगुळीत केले होते. तो बस म्हटलं की बसत होता, उठ म्हटलं की उठत होता. आता भीमा 20 वर्षांचा तरणा बाण गडी झाला होता. नाकी तोंडी तरतरीत दिसत होता. परंतु तो तासून घोळून काढलेल्या लाकडाप्रमाणे सलंग होता. आईच्या कडक शिस्तीत त्याच्या मनावर काळजीची पुटं चढली होती. तो हसताना दिसत नसे, फार कमी बोले. त्याच्या मनाविरुद्ध एखादी गोष्ट घडली तर तो फक्त भले एवढंच म्हणे नि चालू लागे. त्याच्या मनावरचा आईचा दरारा किंचितही कमी झाला नव्हता. तो काम कर म्हणताच कामाला झुंपून घेई, नि पुरं कर म्हणावं तेव्हाच ते पुरं करी. आता दिवस मावळला, पुरं कर की भीमा, असं सखूबाई म्हणताच तिच्याकडं मुळीच न पाहता म्हणे, भले मग मगाशीच नाही का सांगायचं. भीमा न बोलता न दमता सर्व शेती करीत होता, परंतु स्वभावानं मऊ निपजला होता. रेड्याचं बळ अंगात असून त्याच्या चेहऱ्यावर आनंद नव्हता. म्हणूनच सखूचा आत्मा जळत होता. पोराच्या ओसाड जीवनात आनंद फुलवण्यासाठी ती त्याच्या लग्नाच्या मागे लागली होती. गावोगाव हिंडून नवरी पाहत होती, पण मनासारखी नवरी जुळत नव्हती. गोरी देखणी वयात आलेली नवरी असावी म्हणून सखू जीवाचं रान करत होती. अखेर सखू कंटाळून गेली. चैत्र संपत आला होता. त्याच दरम्यान पांढरवाडीची भैरूबाची जत्रा आली आणि सखू पांढरवाडीत जाऊन भैरूबा पुढे उभी राहिली. तिनं हात जोडून त्या देवाला नवस केला. देवा, माझ्या मुलाचं लगीन जुळू दे. मोर्चावरसी मुलगा निसून ह्यासनी गाठ मारून त्यांची वावर जत्रा तुझ्या दरबारापातूर आणीन. आणि त्याच महिन्यात भीमाचं लग्न जुळलं. पाडळीची नवरी ठरली. सूनही सखूला मनासारखीच मिळाली. ती मनात म्हणाली, भैरूबा खरा आहे, मला पावला. भीमाचं लग्न झालं आणि हरणा सासरी आली. तेव्हा भीमा आणि सखू यांच्या जीवनात मोठा चमत्कारच घडला. त्यांच्या वृक्ष जीवनाला मुगारा आला. विटलेलं भांड घासून स्वच्छ करावं तसा त्यांच्या संसाराला उजाळा आला. सखूच्या डोळ्यांचं पारणं फिटलं आणि खडकात पाझर सापडावा तसा भीमाच्या चेहऱ्यावर आनंद फुलला. सखूची सून हरणा फुलानं डवरलेल्या वेलीसारखी दिसत होती. तिचा गोरा रंग, हरणीसारखे डोळे, मोत्यासारखे स्वच्छ दात, मंजूळ हसणं यांनी सारा गाव तारीफ करू लागला. तेव्हा सखूला अंगावर मुठभर मांस चढल्यासारखं वाटलं. परंतु त्याच वेळी सखूला भैरूबाच्या नवसाची आठवण झाली आणि एकदम तिच्यासमोर पेच निर्माण झाला. देवापुढे आपण काय बोललो याची ती आठवण करू लागली. जर आपण आपला शब्द पाळला नाही तर देव कोपेल आणि पोराचा संसार कडेला जाणार नाही असा विचार ती करत होती. तेव्हा श्रावण महिना संपत होता. वाऱ्यात एकरूप झालेला पाऊस गावावर वर्षत होता. जीवनाचं रूपच त्यानं बदललं होतं. धरणी हिरवळीनं नववधूचं रूप धारण करून मुसमुसत होती. तिच्या पाटवाच्या पदराप्रमाणे झाडांची पानं फडफडत होती. दारातली मांडवावर लोंबणारी पिवळी कारली तिच्या कानातली झुब्यांची आठवण करून भरून काढत होती. त्या श्रावणानं सृष्टीचं सौंदर्य द्विगुणित केलं होतं. उत्साह ओसंडत होता. शेतकऱ्यांच्या आशा त्यांच्यासमोर फुलत होत्या. ते आता निवांत बसून कष्टाला येणाऱ्या फळाची वाट पाहत होते. भीमालाही काही काम नव्हतं. त्यातच हरणा घरात आली होती. त्याचा आत्मा उगीचच घरात घोटाळत होता. चुलीपुढे हरणाच्या हातातली चुडा खणखणताच तो बावरून हळूच आत पाहत होता. त्याच्या संसाराचं सुख त्याच्या हातात वावरत होतं. परंतु याच वेळी सखूला पेच पडला होता. तिच्या पुढे भैरूबाची उग्र मूर्ती सारखी नाचत होती. वावर जात्रा काढायची आहे, उष्ट फळ देवाला चालणार नाही, भीमाला आवरला पाहिजे असं तिनं ठरवलं.
आणि एकदा भीमाला बाजूला घेऊन हळूच म्हणाली, भीमा, म्या भैरूबाला नवस केला म्हणून तुझं लगीन झालंय. तेव्हा देवाच्या पाया पडल्या वाचून तू हरणाला शिवू न ग का बोलू न ग, नाहीतर देव कोपल. मग देवाच्या पाया कवा पडायचं? भीमानं विचारलं. आणि सासूबाई बोटांवर महिनं मोजून म्हणाली, यो श्रावण, आता काय 8 महिनं उरलं. ते ऐकून भीमा गंभीर झाला. खरकन त्याचा चेहरा उतरला. काही बोलावं म्हणून तो चुळबुळ करू लागला, पण शब्द घशात येऊन थांबले. आणि पुढे तो कधीच बोलला नव्हता. तशी त्याची हिंमतच कधी झाली नाही. परंतु त्याच्या चेहऱ्यावरचा भाव एकदम पालटला. अखेर भले म्हणून तो गप्प बसला. पण सखूबाई चिडली. डोळे वटारून म्हणाली, बिथरू न ग, तुझ्या बऱ्यासाठीच म्हणते मी. तो देव वंगाळ हाय, त्याला वावगं खपत नसतं, वाटूळच करील तो. मग काय करू? भीमानं भीतीयुक्त स्वरात विचारलं. त्याला विश्वासात घेत सखू म्हणाली, बायकोच्या अंगाला हात लावू न ग, का बोलू चालू न ग, नि ही गोष्ट कुणालाच सांगू न ग. भीमाच्या जीवनात नुकतीच उमलणारी कळी भैरूबाच्या दर्यारानं एकदम करपली. 8 महिने बायकोशी बोलायचं नाही, हसायचं नाही, की तिला शिवायचंही नाही, ही आईमार्फत देवाची आज्ञा ऐकून तो उदास झाला. नि चटकन उठून देवळात जाऊन बसला. तो रात्रीच परत आला आणि भाकर खाऊन पुन्हा परत गेला. त्या दिवसापासून पुन्हा त्या घरात कुंद वातावरण दाटलं. तरंग उठलेल्या पाण्यात रेडा शिरावं तसं झालं. रोज भीमा देवळात जाऊन पडत होता आणि सकाळी परत आला की सखू त्याच्याकडे संशयानं पाहत होती. आई पाहतीये म्हणून भीमा हरणाकडे पाहायचं टाळत होता आणि हरणानं पाहताच आजारी माकडाप्रमाणे पापण्या पाडून भुई टोकरीत होता. आणि त्याचा तो अवतार पाहून हरणा बुचकळ्यात पडली होती. एकाएकी घरात झालेला हा बदल हरणाच्या लक्षात येत होता. ती मनातल्या मनात त्याचा अर्थ लावत होती. घरात माणसं अवघी 3. त्यातल्या या 2 माणसांच्या मनात कसला बेत रचला जात आहे. ही अशी का आंधळी आहेत? ही हात राखून बोलतात, एकमेकांकडे बुजऱ्या नजरेनं पाहतात. ह्याचा अर्थ काय? ह्याचा हरणा रोज विचार करत होती. ते विचारानं करपत होती, मनात कुढत होती. 2 महिने तिनं तसेच रेटले आणि एके दिवशी नवऱ्याला एकांतात गाठून त्या घुम्या वर्तनाचं कारण विचारलं. परंतु त्यावेळीही भीमा काहीच न बोलता गुमान चालता झाला आणि हरणाला त्याचा संताप आला. त्या दिवशी ती खूप रडली. 4 महिन्यात हरणाला त्या घरातल्या वातावरणाचा वीट आला. आपली काडीभर चूक नसताना ही माणसं अशी फटकून का वागतात? यांना आपली गरजच नाही, आता या घरात राहण्यात तरी काय अर्थ आहे? असा विचार करून ती एके दिवशी कुणालाही न सांगता आपल्या माहेरी गेली. आणि भीमाची बायको पळाली असा गावभर बबरा झाला. जो तो सखूबाईला कारण विचारू लागला. तेव्हा मात्र सखू हादरली, कुणाशीच काही बोलली नाही. हरणा गेली तेव्हा भीमाला वाईट वाटलं. तो मनात चरफडला. त्याला यावेळी किंचित रागही आला. पण आई आणि भैरूबा यांच्या 2 उग्र मूर्ती त्याच्यासमोर गपकन आल्या आणि तो गप्प बसला. दुसऱ्या दिवशी सखूबाई भीमाला म्हणाली, भीम्या, आता बसू न ग, पाडळीला जाऊन आपल्या बायकोला घेऊन ये जा बरं. तसा भीमा उठला आणि पाडळीची वाट चालू लागला. त्यानं एका दमात 4 मैल वाट तुडवली आणि भर दुपारी तो सासरवाडीत दाखल झाला. तसा 200 घरांचा तो जमाव भरकन त्याच्या भोवती जमला आणि त्यांनी क्षणात बाजार भरवला. गावची इरसाल, बोलकी नि शहाणी माणसं तयारीनं पुढवली. बायका पोरांनी सोपा भरला आणि सर्वांनी मिळून भीमावर सारखा भडीमार आरंभला. का म्हणून पोरीला बोलत नाही? काय अन्याय केला तिनं? तिच्या पाठीवर कोणी नाही असं वाटतं काय तुम्हासनी? जिकडून तिकडून अशा ललकाऱ्या उठू लागल्या. आणि पावसात रेडा खुशाल चरतो तसा भीमा खुशाल ऐकू लागला. त्याला त्याचं काहीच वाटत नव्हतं, कारण त्यानं जन्मभर तसला भडीमार रात्रंदिवस ऐकला होता. लोक नाना प्रश्न विचारत होते, गलकासारखा वाढत होता.
एकूण एक माणूस हरणाची बाजू घेऊन भीमाला धमक्या देत होतं. कोणी जाब विचारित होतं. भीमा शांतपणे ऐकत होता. त्यानं आपला चेहरा भलताच मख्ख करून ठेवला होता. मूळच्या आबोल भीमाची तर त्यावेळी वाचाच बसली. परंतु हा मुळीच बोलत नाही हे त्या सर्वांना कळून आलं तेव्हा त्यांना भीमाचा राग आला आणि ते हळूहळू शांत झाले. डोळे तांबारून सर्वांनी त्याच्याकडे पाहिलं तेव्हा भीमाची मुद्रा निर्विकार दिसत होती. तेव्हा म्हातारा भलताच चिडला आणि ओरडला, हे पाहुण्या, तू काय किवंडा आहेस? भले, मला ऐकू येतंय की, भीमा हळूच उत्तरला. तशी हरणा चौकटीत येऊन ऐकू लागली. सर्वांनी नवऱ्याला वेढलेला पाहून तिला त्याची दया आली होती, पण आता ती बोलू शकत नव्हती. तसं तो म्हातारा पुन्हा जोरदार आवाज काढून म्हणाला, आमच्या पोरीचं काय चुकलं काय? नाही बा, भीमा चटकन उतरला. तोच दुसरा म्हातारा सरकला, कुणाच्या घरी तरी जाती काय? नाही बा, भीमानं तेच शब्द पुन्हा उच्चारले. मग तुम्ही पोरी संग बोलत का नाही? त्या दोन म्हाताऱ्यांनी एका सुरातनी एकदम प्रश्न केला आणि भीमाच्या पुढे बाका प्रसंग येऊन ठेपला. देवाचा नवस, वावर जत्रा यांची त्याला आठवण झाली. तो चुळबुळ करू लागला. चैत्रापतर बायकोशी बोलू नको ही गोष्ट त्याच्या नरड्यात वळवळू लागली. परंतु लगेच हे कुणाला सांगू नको हा आईचा हुकूमही त्याच्या कानात ओरडू लागला आणि तो भयभीत झाला. त्यानं डोळे झाकले तसं भैरोबा आणि आई अशा दोन उग्र मूर्ती त्याच्या पुढे तरळू लागल्या. त्यामुळे तो पुन्हा गप्प झाला आणि भोई टोकरू लागला. पोरी संग का बोलत नाही ह्याचा आमासनी जवाब पाहिजे. हां बोला. त्या म्हाताऱ्यांनी भीमाच्या पाठी तगादाच लावला. तसा भीमा कणत म्हणाला, ते आईला ठावं हाय. आईला काय ठावं हाय? तिसरा शहाणा ओरडला, ते आमासनी ठावं नाही. तुमचं म्हणणं काय आहे ते बोला. त्या तिसऱ्या शहाण्याचा तो भयानक चेहरा आणि बोंदकरलेला आवाज ऐकून भीमाची पाचावर धारणच बसली. तो कावरा बावरा होऊन सर्वत्र पाहू लागला. ते हरणाला वाईट वाटून तिनं आईला डिवचलं. तशी हरणाची आई म्हणाली, बरं ते राहू द्या, आता मोहरं काय करायचं ते विचारा. तसा चौथा आवाज उठला, बरं मोहरं काय करायचं सांगा. ते तुम्हीच सांगा, भीमा केविलवाणा चेहरा करून म्हणाला. पण त्याच वेळी पहिल्या म्हाताऱ्याला एकदम चेव आला. मान तिरपी करून तो म्हणाला, आम्ही सांगू? तू बायको सोड. सोडतोस? हो सोडतो की. भीमा हळूच उद्गरला. तसे सगळे लोक भडकले. वातावरण तरकटलं. हा उर्मट आडदांड आहे असा त्यांचा पक्का समज झाला. आग्या मोहळाप्रमाणे माणसं चवताळून उठली. यो दांडगा हाय, द्या दणक, आडवाच बोलतोय, दे सोड चिठ्ठी, असा एकच गिल्ला झाला. कित्येकांनी तर चढाईच आरंभली. कित्येक एकमेकांना ओढू लागले. तो सर्व प्रकार पाहून भीमाचं धाबं दणाणलं. तो भयभीत होऊन पळण्याचा विचार करू लागला. भीक नको पण कुत्रा आवर अशी त्याची अवस्था झाली. घरात हरणा रडत होती. भीमा भोळा आहे हे तिला ठाऊक होतं. त्याच्यावर आलेला तो घोर प्रसंग पाहून तिला कापरं भरलं होतं. भीमा कसाबसा सर्वांच्या तोंडाकडे पाहत होता. इतक्यात एका म्हाताऱ्यानं कुडाची काडी ओढून ती भीमा पुढे टाकून म्हणाला, घे ती काडी आणि दे काडी मोड आणि जा. त्या दंग्यात भीमा गुदमरला होता. जा म्हणताच त्याला धीर आला. काडी मोडून आपण जाऊ शकतो हे लक्षात येताच त्याला आनंद झाला. त्यानं चटकन ती काडी घेऊन मोडली. तसा घरात हरणानं हंबरडा फोडला. तो म्हातारा म्हणाला, ही अर्धी काडी घेऊन जा. भीमाला हायसं वाटलं. त्यानं ती काडी घेऊन एकदम घर गाठलं. दिवस बुडताना तो घरी पोहोचला तेव्हा सखू त्याचीच वाट पाहत होती. पण जेव्हा तो एकटाच आलेला तिनं पाहिला तेव्हा ती चरकली आणि म्हणाली, भीमा, हरणा कुठं आहे? भले, भीमा वैतागून म्हणाला, सारा गाव मला मारीत होता, मरत होतो. अनिर काय? सखूनं भयभीत होऊन विचारलं. हातातली ती काडी तिच्या पुढे टाकून भीमा म्हणाला, काडी मोडून दिली तवा सुटलो मी. भीमानं हरणाला काडी मोड दिली हे लक्षात येताच सखूबाई ऊर बडवीत उठली आणि जोरदार बोंब ठोकली.
तसा गाव थरारला आणि सखूबाईच्या घराकडे धावत आला. कोंडीबा डंगारना ओरडला, सखूबाई काय झालं? तशी हुंदके देत सखू उत्तरली, भीमानं हरणाला काडी मोड दिली, असं म्हणून ती पुन्हा रडू लागली. तेव्हा जंगम बोलला, अगं पर का? तेव्हा सखूबाई म्हणाली, त्या भैरूबाचं मड गेलं, त्याच्या नवसापायी माझी सोन्यावाणी सून गेली, असं म्हणून वावर जत्रा नवस भीमाला दिलेली ताकीद हे सारं तिनं लोकांना सांगितलं. तेव्हा लोक विचारमग्न झाले. इतक्यात हरणा आणि तिचा बाप दोघं अंगणात आले. हरणाला पाहताच सखूचा जीव भांड्यात पडला. पण हरणाचा बाप कडाडला, माझ्या पोरीला काडीमोड देऊन जावई पळून आला, कुठं आहे त्यो? तेव्हा कोंडीबा हसला आणि म्हणाला, आव हा तर भात कमी निवारण फाजीलाय, म्हणजे अक्कल कमी नि शहाणपणा फाजील. तोच सखू पुढं आली आणि तिनं सर्व प्रकार पाहुण्याला सांगितला. तसा पाहुणा एकदम हसू लागला. हरणा हसत होती, सखू हसत होती, सारा गाव हसत होता. हरणा हसत होती, सखू हसत होती, सारा गाव हसत होता.